नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। वंचित मविया जायचा प्रयत्न करतीये, मविया काही त्यांचे दरवाजे उघडायला तयार नाही, असंच आत्तापर्यंतचं चित्र आहे। जो काही दिंडी दरवाजा आंबेडकरांच्यासाठी मवियाने उघडलाय, त्या दिंडी दरवाजातून पाठवलेले प्रवक्ते हे अपमानास्पद होऊनच परतलेले आहेत। आंबेडकरांचं महत्त्व या निमित्ताने होईल तितकं कमी करायचा प्रयत्न मवियाच्याकडून होताना दिसतोय। आंबेडकर यानं निश्चित दुखावले गेले आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही। आणि ताज्या घटनाक्रमामध्ये तर मवियातून आंबेडकर मागत असलेल्या जागांच्या पेक्षा खूप कमी जागा देऊ केले आहेत असं समजतंय। जवळपास किंबहुना फक्त 4 जागा या मवियाकडून आंबेडकरांच्यासाठी अर्थात वंचितसाठी सोडल्या जातील असे संकेत दिले जात आहेत। संजय राऊतांच्या माध्यमातून ही बातमी समोर येते, पण यातला पुढचा मुद्दा असा की या अशा प्रकारच्या वक्तव्यांना मवियातून अधिकृत कधीच दुजोरा दिला जात नाही। आणि इथूनच सुरू होतो तो वंचित विरोधी बातम्यांना माध्यमांमध्ये पेरण्याचा प्रकार। वंचित विरोधी बातम्या माध्यमांमध्ये पेरून आंबेडकरांना सतत डिवचत राहायचं आणि काहीही करून आंबेडकर मागत असतील त्याच्यापेक्षा कमी जागांवर यायला त्यांना जेरीस आणायचं, असा तर हा डाव नाही ना। आंबेडकरांनी आतापर्यंत एकदा नव्हे दोनदा मवियाला जेरीस आणलेलं आहे। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरांनी जितकी मतं घेतली तितकीच मतं ही अनेक मवियाच्या उमेदवारांच्या पराभवाला कारण ठरली। विधानसभेतही चित्र यापेक्षा काही फारसं वेगळं नव्हतं। या दोन्ही प्रयत्नात आंबेडकर तसं पाहायला गेलं तर स्वतः यशस्वी ठरले नाहीत, पण MIM मात्र एका जागी लोकसभेत यशस्वी ठरली। परिस्थिती बदलायची चिन्ह असताना आणि आंबेडकर स्वतःहून मोदी विरोधात आपण आहोत हे सांगायचा प्रयत्न करत असताना मोदी विरोधकांची आघाडी जी देशातल्या आघाडीच्या आधी मविया म्हणून महाराष्ट्रात जन्माला आली, ती आंबेडकरांना सोबत घ्यायला घाबरतीये की आंबेडकरांना सोबत घेऊन उंट तंबूत घुसल्यावर तंबूची होणारी अवस्था ही मवियाला पुरती कळतीये, असा इथे प्रश्न उपस्थित राहतो। प्रकाश आंबेडकर दलितांचे नेते म्हणून महाराष्ट्रात प्रस्थापित होऊ पाहत असताना त्यांच्या विरोधात शरद पवारांचं राजकारण एका पातळीवर आहे। याच्याही आधी आंबेडकरांच्या वडिलांना पवारांच्या राजकारणामुळे तुलनेने कनिष्ठ असलेल्या व्यक्तींच्या हाताखाली काम करायला लागणं हेही राजकारण आहे। आणि या सगळ्या राजकारणाचेच परिणाम आत्ताच्या सारीपाटावरच्या फिरणाऱ्या सोंगट्यांमध्ये आहेत का? आणि याचबरोबर मवियात आंबेडकर असतील तर आणि नसतील तर काय फरक पडेल हेही तपासायला हवं। मवियानं वंचितला गुंडाळलंय का? या आजच्या शीर्षकांतर्गत चर्चेसाठी आपल्यासोबत मान्यवर कोण आहेत याचा मी आता आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत या चर्चेमध्ये असलेले मान्यवर आहेत, राष्ट्रपच्याकडून प्रवक्ता या नात्यानं ॲडव्होकेट हेमाताई पिंपळे आहेत। आपल्यासोबत या चर्चेमध्ये वंचितकडून फारुख अहमद आहेत आणि माझे सहकारी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक या नात्यानं बंधुराज लोणे आहेत। मान्यवरांचं चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात। मला पहिला प्रश्न पटकन फारुख अहमद आपल्याला विचारायचा आहे। फारुखजी, गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वंचित जितक्या जागा मागतीये त्यापेक्षा कमीच जागा जणू काही त्यांच्या पदरात पडतील अशा प्रकारची माहिती सूत्रांकरवी माध्यमांपर्यंत पोहोचतीये। याच्या मागे काय हेतू आहे? याच्या मागे कोण असू शकतं? खातेजी, जर ऍक्च्युअल बघायला गेलो आपण ना, वास्तविक परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर जे आमच्या निरीक्षणास आलेली आहे ती जगासमोर आली पाहिजे असं आम्हाला वाटते की 2.5 वर्ष सत्तेमध्ये महाविकास आघाडी राहिली होती, परंतु ती निवडणुकीनंतर झालेली आघाडी होती। आतापर्यंत 2.5 वर्ष सत्तेत आणि 1 दिवस त्यांना आता या 3-4 वर्षामध्ये त्यांना महाविकास आघाडी म्हणून 3 पक्षांचं सुद्धा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही। वरवर ते काही बोलत असतील तरी अनेक जागा अशा आहेत, 15 जागा अशा आहेत ज्याच्यावर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं एकमत झालेलं नाही आहे। आमचं मूळ मुद्दा ते आहे की जर इतके वर्षापासून तुम्ही महाविकास आघाडी म्हणून शेकडो बैठका घेतल्या, 6 महिन्यापासून तुम्ही जागा वाटपाच्या नावाखाली बैठका घेतात, तुमचं तिढा जर सुटलेलं नाही तर आम्हाला तुम्ही याच्यामध्ये टार्गेट करण्यासाठी का पुढे आणताय? तुमची स्थिती जर स्पष्ट झाली
की काँग्रेसला कोणत्या, शिवसेनेला कोणत्या, राष्ट्रवादीला कोणत्या 48 पैकी जागा सुटल्या ते तुम्ही क्लिअर का करत नाहीत? आता हे जे म्हणतायत की आमच्या जागा वाटप झालेलं आहे, मी तुम्हाला काही उदाहरण म्हणून सांगतो. औरंगाबाद मध्ये काँग्रेस आणि शिवसेनेमधला तिढा सुटला का? हिंगोली मधला काँग्रेस आणि शिवसेनेचा सुटला का? जालना, कोल्हापूर, साऊथ सेंट्रल, नॉर्थ वेस्ट, यवतमाळ, अमरावती, रामटेक, शिर्डी अशा 15 जागा आहेत जिथं काँग्रेस, शिवसेना आणि एनसीपी यांच्यातला तिढा सुटलेल्याने हे दोघही तिघही त्याच्यावर दावा करत आहेत. आधी यांच्यामधला हा तिढा सुटल्याशिवाय आम्हाला कोणत्या जागा हव्यात ते आम्ही कोणाशी बोलायचं? पण आपण जो दावा करताय त्याच्या अनुषंगानं पाहायला गेलं तर मवियाला स्वतःच जागा वाटप सोडवता आलेलं नसताना ते वंचितला सोबत घेणार कसे, हा मुद्दा या निमित्तानं समोर येतो. आपल्या सोबत हेमाताई आहेत. हेमाताई, आपल्यापर्यंत फारुख अहमद यांनी मांडलेला मुद्दा निश्चित पोहोचलेला असेल अशी माझी अपेक्षा आहे. आपल्याला नीट ऐकायला आलेलं असेल. त्यांनी आपल्या भूमिकेच्या अंतर्गत जी बाब अधोरेखित केली ती अशी आहे की मवियाला काही स्वतःचं सुधरतच नाहीये. ना त्यांना जागा वाटपाचे प्रश्न सुटतायत, ना त्यांना मवियाच्या अंतर्गत आंबेडकरांना घ्यायचं का नाही घ्यायचं याचं उत्तर सापडतंय. थोडक्यात काय, वंचितनं बाब अधोरेखित केली आहे की मवियाच्या अंतर्गत प्राप्त स्थितीमध्ये सगळा सावळा गोंधळ चालू आहे. काय प्रसाद सर, आता मी वंचित बहुजन आघाडीचे जे फारुख सर आहेत त्यांचं सगळं विश्लेषण ऐकलं. मला वाटतं मवियाचा कुठं सावळा गोंधळ वगैरे असं काही नाहीये. इलेक्ट्रोल मेरिट हे इलेक्शन मध्ये फार महत्वाचं असतं आणि इलेक्ट्रोल मेरिट ज्याच्याकडे आहे तो उमेदवार असणं मला वाटतं याच्यामध्ये थोडासा वेळ लागतो. आणि ज्या सिटिंग जे खासदार आहेत त्यांना तर जागा द्यायच्या की नाही द्यायच्या ह्या सगळा तिढा आहे ना, तो तिढा कॉम्प्रोमाइज किंवा तडजोडीमुळे सुटतच असतो. आता आमच्या हद्दीपुरतं रासपपुरतं बोलायचं तर आमच्या ज्या 10 जागा आहेत त्या मला वाटतं कन्क्लुडेड जागा आहेत त्या, आणि त्या बहुतांश वेळा झालेल्याही आहेत, कन्क्लुजनला आलेले आहेत की त्यांना कोणते उमेदवार आम्हाला उभे करायचे. ते मूळ मुद्दा असा आहे सर की प्रकाशजी आंबेडकर सर हे जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला घटना दिली, राज्यघटना दिली आणि ज्यांनी संविधान दिल्यामुळे हा देश मूल्याधिष्ठित राजकारणाकडे म्हणजे करतोय. आणि जर संविधान वाचवायचं असेल, या भारतीय जनता पार्टीच्या चा जो घाट आहे नवीन संविधानाची, त्यांना पाहिजे तशी RSS वादी संविधानाची निर्मिती करायची आहे, ते जर रोखायचं असेल तर मला वाटतं डॉक्टर प्रकाशजी आंबेडकर साहेब, जे बाळासाहेब आंबेडकर साहेब आहेत, त्यांनी थोडंसं एक पाऊल मागे यावं. महाविकास आघाडीमधले जे आमचे तिन्ही नेते आहेत त्यांनी थोडंसं एक पाऊल जर मागे आले तर मला वाटतं की मूळ उद्देश, जो बेसिक उद्देश दोघांचा आहे तो सेम आहे. आणि त्यामुळे मला वाटतं एका घरात 4 भाऊ असले तरी 4 जागांचे वेगवेगळे मतं असतात, त्यामुळे ते जुळून यायला वेळ लागतो. परंतु एकत्र जर लढायचं हेमाताई गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आंबेडकरांनी जुळवून घ्यावं, आंबेडकरांनी परिस्थिती बदलावी, आंबेडकरांनी थोडंसं नमतं घ्यावं असं सांगितलं जात आहे. आपला हात सूर आहे, तुम्ही हा जो सूर लावला त्यावेळेला फारुख अहमद यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. याची राजकीय उत्तर आपल्याला निश्चितच फारुख अहमद देऊ शकतील, पण तत्पूर्वी मला उत्तराच्यासाठी आधी एकदा राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्यासोबत असलेल्या बंधुराज लोणे यांच्यापर्यंत जायचं आहे. बंधुराज नमस्कार, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय आणि मान्यवरांनी आतापर्यंत मांडलेली जी मतं आहेत ती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत का? हो हो हो. मला पटकन सांगा, जे काही करायचंय ते आंबेडकरांनी करायचंय, पवारांना काही करायचं नाही, गांधींना काही करायचं तर कधीच नाही, अशाच परिस्थितीत मविया पुढे सरकताना दिसतीये. मला विचारायचं आहे, मवियाला 4 जागांमध्ये गुंडळण्याच्या बातम्या पेरण्यामागे कोण असतं? कसं आहे की ही आघाडी स्थापन झाली किंवा लोकसभा इलेक्शनच्या बाबतीमध्ये जेव्हापासून चर्चा सुरू झाली तेव्हापासून आपल्या एक लक्षात येत असेल की बाळासाहेब आंबेडकरांना अर्थात वंचित बहुजन आघाडीला एक सापत्न वागणूक या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात येते की अशी एक शंका घ्यायला जागा आहे. मुळामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 2 ते 3 लाखाचं मतदान आहे. त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणावर मतदार आणि बोधेतर मतदार, खास करून दलितांच्या बाजूचा जो दुसरा मतदार आहे, बहुजन मतदार आहे, तोही बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आहे. बाळासाहेबांना सोबत घ्यायचं एका बाजूला बोललं जात असताना दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आडमुठेपणा करतात की काय, असे चित्र महायुतीच्या नेत्याकडून निर्माण करण्याचा प्रयत्न मला याच्यामध्ये दिसतोय.
त्या 3 पक्षांच्या जागा वाटपांना कोणाला किती जागा मिळालेल्या आहेत, कोण कुठून लढणार आहे हे अजून जाहीर झालं नसतानाच बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही 4 जागा देऊ केलेल्या आहेत असं जाहीर करणं मला वाटतं याच्यामध्ये राजकारण आहे. बाळासाहेबाला तो कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे. मी आधीपासूनच असं म्हणतो की बाळासाहेब आंबेडकरांनी एक पाऊल मागे घेऊन यावेळी जर त्यांना भाजपचा खरंच पराभव करायचा असेल तर एक पाऊल मागे घेऊन त्यांनी महाविकाससोबत जावं. आणि बाळासाहेब आंबेडकरांवर त्यांच्या पक्षातूनही हा दबाव आहे, जनतेमधूनही हा दबाव आहे की यावेळी त्यांनी महाविकाससोबत आघाडी केली पाहिजे. पण इंडिया आघाडीमध्ये बाळासाहेबांना घेताना त्यांचं राष्ट्रीय पातळीवरचं जे वलय आहे, त्यांच्या मागचा जो जनाधार आहे, याचा साकल्याने मला वाटतं महाविकासचे नेते नीट विचार करत नाहीत. याच मुद्द्यावर बंधुराज एका क्षणासाठी आपल्याला थांबवतो, मला माफ करा. त्याच्यासाठी याचं एक तांत्रिक कारण आहे. तुमची फ्रेम पूर्णपणे उलटी झालेली आहे. मला वाटतं तुम्ही तुमचा एक रोटेशन लॉक करा, मी परत आपल्यापर्यंत येतो, पुढच्या मुद्द्यांच्या निमित्तानं पण येतो. पण आता बंधुराज यांनी आपल्या भूमिकेच्या अनुषंगानं, विश्लेषणाच्या अनुषंगानं मांडलेला मुद्दा घेऊन फारुख अहमद यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. फारुखजी, ज्या मुद्द्याच्या आधारे चर्चा आपण बंधुराज यांच्याशी सुरू केली की सगळं काही आंबेडकरांनीच करायचं, बाकी कुणी काही करणारच नाही, मला यातला पुढचा मुद्दा आपल्यासाठी असाच मांडायचा आहे की आंबेडकरांनी एक पाऊल मागं यावं, आंबेडकरांनी जुळवून घ्यावं, अशीच अपेक्षा असते का आणि अशी अपेक्षा असणं योग्य असतं का? ती अपेक्षा पण कोणत्या व्यापक दृष्टिकोनातून नाहीये ना काठीजी. पुणे कराराच्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 पावलं मागे यावा हा आग्रह होता. पण किमान तिथं गांधींनी कमीत कमी डॉक्टर बाबासाहेबांना इंग्रजांची बी टीम तर म्हणलं नव्हतं. एकीकडे इथं अडचण काय आहे, प्रस्थापित पक्ष एकीकडे आमचं चरित्रावर शिंतोडे उडवण्याचं काम करतात आणि दुसरीकडे त्यांचं न सुटलेला तिळा आमच्या माथी मारण्याचं पाप करत आहेत. आज या तिघांमध्येही 15 जागेवर जी ताटातूट सुरू आहे ही महाविकास आघाडी तुटण्याच्या वळणावर जाण्या इतपत टोकाची चालू आहे. पण हे चित्र समोर न येऊ देता नुसतं कधीही महाविकास आघाडीची चर्चा आली तर बाळासाहेबांनी माघारी घ्यावं, संविधान वाचवण्याची जबाबदारी एकटे वंचित बहुजन आघाडीची आहे का? 70 वर्षापासून सातत्यानं 3-3, 4-4 पिढ्या सत्ता भोगलेल्या या पक्षाने एक पाऊल मागे येण्याचा काय विचार करत नाही आणि नेहमी सत्तेपासून वंचित ठेवलेल्या बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेबांनी माघार घ्यावी हा शब्द प्रयोग यांनी कशा पद्धतीनं करू शकतात याच्यावरून जनतेला सुद्धा कळायला पाहिजे की महाविकास आघाडीला भाजपला रोखायचं आहे की स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व आणि पुढच्या पिढ्या जपण्यासाठी त्यांची सत्तेमधली तुम्ही या निमित्ताने एक घराणेशाहीचा ठपका ठेवताय, पण त्यांना पण बोलायला गेलं तर ते सुद्धा सुजात आंबेडकरच्या उमेदवारीच्या निमित्तानं तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. मला तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायच्या आधी एकदा पटकन हेमाताईंना संधी द्यायची आहे. हेमाताई, ज्या ज्या वेळेला आंबेडकरांच्या क्षमतेची आणि आंबेडकरांच्या मुळे पडणाऱ्या उमेदवारांची चर्चा सुरू होते त्या त्या वेळेला मवियाला कापरं भरतं. आंबेडकरांनी यापूर्वी तुमचे अनेकदा उमेदवार पाडलेले आहेत. आत्ता त्यांना सोबत घ्यावं, मोठं मन करावं आणि आपलं होणारं नुकसान टाळावं हे लक्षात काय येत नाहीये. अन्यथा जी भीती आता थोड्या वेळापूर्वी फारुख अहमद व्यक्त करतायत ती अशी आहे की जर हेच असंच चालत राहिलं तर मवियाच टिकणार नाही. नाही, असं काही नाहीये. आपण जो उल्लेख केला की 2019ला फटका बसला का, तर 100% बसला. कारण जे वोट काँग्रेसला जात होतं, पारंपरिक जो मतदार आहे तो मतदार निश्चितपणे त्याचं फ्रॅक्च्युएशन झालं आणि त्याच्यामुळे मला वाटतं सत्तेपासून वंचित राहावं लागलं त्यावेळी सुद्धा. आणि आता 2024ला सत्तेपासून वंचित नाही राहायचं असेल तर मला वाटतं वंचित बहुजन आघाडीने सुद्धा एक पाऊल मागे आलं पाहिजे आणि ज्या 4 जागा त्यांना देऊ केल्यात असं मी सकाळी पण आपल्या वाहिन्यांवरच ऐकलेलं आहे. जी, पण याच्यातला एक मुद्दा घेतो पटकन आधी आणि तुम्ही त्याच्यावरही बोला. वंचितला तुम्ही एक पाऊल मागे यायला सांगता आणि वंचित म्हणताय की मवियाच्याच 15 जागांचा हिशोब लागत नाहीये. नाही, असं काही नाहीये. मी तर अगोदरच सांगितलं की आमच्या 10 जागा आम्हाला लढवायच्या, ते आमच्या ज्यावेळी वैयक्तिक बैठका होतात आमच्या पक्षाच्या त्यावेळी आम्हाला सांगितलं जातं. तुम्ही प्रवक्त्यांना मला विचारायचं आहे, सांगलीला तुमचा उमेदवार कोण आहे सांगा बरं. कोणाला गेली सांगलीची जागा? भिवंडीची जागा कोणाला गेलेली आहे सांगा बरं. राष्ट्रवादीनं सोडली का काँग्रेसला त्या जागा? फारुख सर, उद्या शिवसेनेनं उमेदवार द्यायला तुम्ही जागा सोडली का? तुम्ही इकडलं तिकडलं बोलू नका, तुम्ही मुद्द्याचं बोला. मी तुम्हाला नेमकं प्रश्न विचारलं, सांगलीवर राष्ट्रवादीनं दावा सोडला का?
भिवंडीवरचा राष्ट्रवादीनं दावा सोडला का? नॉर्थ ईस्ट मधला राष्ट्रवादीनं दावा सोडला का? मी उमेदवारांचं डिक्लेरेशन करण्याच्या प्रोसेसमध्ये नाही सर. आपण काहीतरी मिसअंडरस्टँडिंग करताय. मग तुम्ही माहिती घेऊन बोला. मी तुम्हाला माहिती घेऊन बोलतोय की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधल्या 15 जागेचा तिढा टोकाला गेलेला आहे. भारतीय जनता पार्टीचा ते सोडवशिवाय तुम्ही चौथ्या भागीदाराला कसं घेता? त्यांचे घटक पक्ष त्यांची काय अवस्था आहे? हेमाताई एकच मिनिट. हेमाताई, इथे फारुख अहमद यांना भाजपाच्या आणि महायुतीत काय चाललंय ते विचारून काय उपयोग? मवियामध्ये वंचितला यायचंय, वंचितला महायुतीत जायचंच नाहीये. नाही काय तर इलेक्शन मोड मध्ये सगळेच पत्ते एकदमच डिस्क्लोज करायचे, एकदमच उघडे करायचे नसतात सर. काहीतरी पत्ते, आता समजा कोण उमेदवार आहे हे जर लगे आचारसंहिता लागायच्या अगोदर सगळीकडे उमेदवार मागायले, उमेदवाराचे नाव विचारणं गेलो होतं आम्ही. आम्ही उमेदवाराचे नाव नाही विचारत तुम्हाला. एक डाव जागा कोणाला सुटली ते सांगा. काय म्हणताय ना आमचं सगळं सुटलं, काय सुटलं सांगा. सोमवारपर्यंत जागा जाहीर होतील. सांगली कुणाला सुटलंय, माढा कुणाला सुटलंय सगळं कळेल ना आपल्याला. मी फक्त माझ्या पक्षाच्या हद्दीपुरतं असं बोलले की ज्यावेळी आमच्या वैयक्तिक बैठका होतात त्यावेळी आम्हाला 10 जागा कोणत्या ते सांगितलं जातं. चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे. हेमाताई आणि फारुख अहमद यांच्यातले हे शब्दबाण चालतील. बंधुराज आपल्यापर्यंत येतो. थोडंसं मागे व्हा बंधुराज, आपण कॅमेऱ्याच्या खूपच जवळ आलेला आहात, अगदी बरोबर आता बसलेला आहात, कृपया आता हलू नका. मला आपल्याला एक थेट मुद्दा आता इथे उपस्थित करायचा आहे असा की या सगळ्या घोळात प्रत्यक्षात आणि थेट वंचितला मवियामध्ये जायचंय का मवियाचं एकूणच समीकरण बिघडवायचंय? नक्की आंबेडकरांना करायचं काय आहे बंधुराज? बाळासाहेब आंबेडकरांना तर इंडिया आघाडीमध्ये मवियामध्ये जायचं आहे. त्यांचे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि बाळासाहेब आंबेडकरांनी खूप आधीपासून ही भूमिका घेतलेली होती की यावेळी त्यांना भाजप विरोधी जी आघाडी असेल त्या आघाडीसोबत राहायचं आहे. आता प्रश्न असा आहे की बाळासाहेब आंबेडकरांना ज्या 4 जागा त्यांनी देऊ केलेल्या आहेत याच्यामध्ये काँग्रेसच्या कोट्यातली एकही जागा नाही जी मला माहिती मिळालेली आहे. सेनेकडून 2 म्हणजे उद्धव ठाकरेच्या पक्षाकडून 2 आणि राष्ट्रवादीकडून 2 अशा 4 जागा त्यांना दिलेल्या आहेत. काँग्रेसची भूमिका इथं अतिशय आडमुठीपणाची मला दिसते की बाळासाहेब आंबेडकरांसाठी, वंचित आघाडीसाठी ती एकही जागा काँग्रेस आपल्या कोट्यातून सोडायला तयार नाही. जर माविमा ही एकत्रपणे संयुक्तपणे भाजप आघाडीच्या विरोधात लढणार असेल तर यांनी यांचं जागाचं वाटप करताना थोडासा मनाचा मोठेपणा दाखवणं गरजेचं आहे. मागच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना मिळालेल्या मताची टक्केवारी आणि काँग्रेसला मिळालेल्या मताची टक्केवारी जर बघितली तर काँग्रेसने मला वाटतं 1 पाऊल नाही तर 2 पाऊल मागे येऊन बाळासाहेब आंबेडकरांना सोबत घेणं गरजेचं आहे. आणि मी हे ठामपणे सांगू शकतो की बाळासाहेब आंबेडकरांना यावेळी माविमोसोबत जायची इच्छा आहे. तसा त्यांच्या पक्षातूनही त्यांना दबाव आहे आणि जनतेमधून सुद्धा दबाव आहे. मला बंधुराज पुढचा प्रश्न पटकन आपल्यालाच विचारायचा आहे, त्याचंही उत्तर तुमच्याकडून अपेक्षित करतो आणि नंतर त्या मुद्द्याच्या अनुषंगानं चर्चेला पुढे फारुख अहमद आणि त्याचबरोबर हेमाताईंपर्यंत घेऊन जातो. मला बंधुराज एका गोष्टीचा खुलासा आपणही करा. तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात की काँग्रेस अडमुठ्या भूमिकेत आहे, काँग्रेसला आपल्याकडून वंचितला काही द्यायचं नाहीये. आता आपण जर एक ज्याला आपण वोटर बेस म्हणतो म्हणजे मतपेढी म्हणतो, ती मतपेढी दोघांची जवळपास सारखी राहिली आहे का? दोघांनाही दलित मतदान करतात. या दलितांच्या मतदानाच्या आधारावर दोघांच्यासाठी मतपेढ्या निश्चित असतात. आता आंबेडकरांचं श्रेय मान्य करण्यानं काँग्रेसची दलित मतपेढी कमी होणार आहे, डिस्टर्ब होणार आहे. काँग्रेसची अडचण काय आहे? काँग्रेसची तशी बघितलं तर त्याला वेगळ्या अर्थाने अडचण असं म्हणता येणार आहे. काँग्रेसची जी मनोवृत्ती आहे, जी सरंजामी आणि भांडवली मनोवृत्ती आहे, मला वाटतं इथं कुठेतरी तो तिढा अडकलेला आहे. तिसरं असं की प्रादेशिक नेत्यांच्या हातामध्ये काँग्रेसमध्ये फारशी काय सूत्र किंवा निर्णय प्रक्रिया नसते, ते दिल्लीतून होतं आणि दिल्लीच्या नेत्यांची अजूनही बाळासाहेब आंबेडकरांसोबत नीट बसून व्यवस्थितपणे चर्चा झालेली नाही या क्षणापर्यंत सुद्धा माझ्या माहितीनुसार. नाही पण बंधुराज त्याच्यात तर असं दिसतंय की बाळासाहेबांची आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा होऊच दिली जात नाहीये. याच मुद्द्याला मी पकडतो पटकन आणि फारुख अहमद आपल्यापर्यंत पोहोचतो. फारुख अहमद, या गोष्टीचा खुलासा करा की बाळासाहेबांसारखा नेता हा स्थानिक पातळीवरच्या नेत्यांशीच बोलताना दिसेल असं चित्र का निर्माण केलं जातं आहे? बघा, हे त्या पक्षांना विचारा. आम्ही तर आमचे प्रतिनिधी दिलेले आहेत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना
राष्ट्रीय नेत्यांच्या सोबत ते दिसतील आणि तिथं राहतील याबद्दल दुमत नाही, परंतु काँग्रेसचा आणि प्रस्थापित पक्षांचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना रिजनल लेवलवर आणि एका विशिष्ट जाती समूहाचा नेता म्हणून हे इमेज गिरवण्याचं जे काम करतायत ते मोठी चूक करतायत. कारण आम्हाला जे मतदान, आमचं जे संघटनात्मक आधार आहे त्याच्या मागे फक्त एका जातीचे मतदार नाही आहेत. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये जे मतदान मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जणांचं योगदान आहे आणि यंदा या 5 वर्षामध्ये ते टिप्पीनं वाढलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसला तुमच्यापासून भीती कुठली आहे, काय अडचण असेल त्यांची? आपण पटकन या निमित्तानं एका उत्तराच्या साठी हेमाताईंपर्यंत जाऊ. आधी एकदा फारुख अहमद आपलं उत्तर. काँग्रेसनं केलेल्या 70 वर्षाच्या पापांचं फळ काँग्रेस भोगत आहे आणि अजूनही काँग्रेसचं रस्सी जलगे पण बल नाही गया या पद्धतीनं सरंजामदारी वृत्ती त्यांची सुटत नाही आहे. कारण त्यांना असं वाटते की यांचं जे वोट बँक आहे ते वंचित बहुजन आघाडी ग्रॅब करत आहे. पण यांना कळायला पाहिजे की तुम्ही वंचितांना बहुजनांना जर प्रतिनिधित्व दिलं असतं तर ती वोट बँक तुमच्या मागून सरकली नसती, जी पूर्णतः सरकलेली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये मायनॉरिटी मुस्लिम समाज महाराष्ट्रातला काँग्रेस सोबत राहणार नाही. अशोक चव्हाण सारखे, बाबा सिद्दीकी सारखे अनेक अनुभव आल्यानंतर आणि 2014-19 मध्ये याच काँग्रेसला पर्याय म्हणून जे प्राधान्य दिलं, काँग्रेस सपशेल हरली. 1 आणि 2 जागेच्या पलीकडे जिंकून काँग्रेस येता आली नाही. तिसऱ्यांदा मायनॉरिटी आणि इतर बहुजन हे काँग्रेसच्या पाठीशी राहणार नाहीयेत. हे स्पष्ट काँग्रेसनं समजून घेण्याची गरज आहे आणि वोट बँक त्यांनी टिकवण्यानं नाही, प्रतिनिधित्व दिल्यानं टिकलं असतं. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा चर्चेचा मुद्दा आपल्याला हेमाताईंपर्यंत न्यायचा आहे. हेमाताई, खरं पाहायला गेलं तर मवियात संख्येनं काँग्रेस मोठी आहे, पण सन्मानानं शरद पवार मोठे आहेत. शरद पवारांना कानपिळी नाही देता येत काँग्रेसला? नाही, आपण जर बैठकांचं सत्र पाहिलं, मला वाटतं आदरणीय पवार साहेबांबरोबर प्रकाशजी आंबेडकरांची बैठक झाली. त्यावेळी बाहेर आल्यानंतर ज्या पद्धतीनं आंबेडकर साहेब अतिशय आनंदाने बोलत होते, म्हणजे पवार साहेबांबरोबरची बैठक अतिशय पॉझिटिव्ह आणि सकारात्मक झाली, हे त्यांच्या चेहऱ्यावरच्या बॉडी लँग्वेजवरनं आणि चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनवरनं लक्षात येत होतं. मला वाटतं यामध्ये कुठंही पवार साहेबांकडून अडचण येईल असं वाटत नाही. त्यांनी 2 जागा अगोदरच देऊ केलेल्या आहेत. प्रश्न असा आहे की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी दोघांनाही असं वाटतं की आमचा जो पारंपरिक मतदार आहे तो सेम आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं घोडं आणलंय. मी फारुख साहेबांना सल्ला देण्या एवढी कुणी मोठी नाही, परंतु मला असं वाटतं की एकत्र जर राहायचं असेल, नांदायचं असेल आणि मूळ उद्देश जो आहे भारतीय जनता पार्टीचं जे काही देशामध्ये सध्याचं जे चालू आहे त्याला जर बदल द्यायची असेल आणि त्याचं जर उच्चाटन करायचं असेल तर मला वाटतं वंचित बहुजन आघाडीचे जे नेते आहेत त्यांनी एक पाऊल मागे येणं का गरजेचं आहे. तर काँग्रेस थोरला भाऊ आहे आणि तुम्ही धाकटे भाऊ आहात, तर थोरला भाऊ धाकटे भाऊ ह्या दोघांनी, धाकट्या भावांनी जर थोडंसं समजूतदारपणे वागलं तर मला वाटतं थोरला भाऊ चांगल्या प्रकारे कुटुंब चालवू शकतो. आपण या मुद्द्यावर पटकन एकदा बंधुराज यांना विचारूयात की नक्की हा थोरला भाऊ धाकटा भाऊ अशा भूमिका आंबेडकर मोठ्या मनानं स्वीकारतील की प्राप्त परिस्थितीमध्ये जसजशी निवडणूक जवळ येईल वेगळंच समीकरण महाराष्ट्रात घडलेलं दिसेल? नाही, खरं ही भाषाच मुळामध्ये चुकीची आहे की छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ. मतदार हा लोकशाहीमध्ये सर्वात मोठा असतो, पक्षाहीपेक्षाही. मतदार ठरवतात की कोणता पक्ष आणि कोण असं मोठा आहे ते. एकूण बाळासाहेबांची आजची ताकद जर बघितली तर ही चर्चा मला वाटतं निरर्थक आहे की कोण मोठा भाऊ छोटा भाऊ. बाळासाहेब आंबेडकरांनी 1 पाऊल मागे घ्यावं अशी आपण अपेक्षा करत असतानाच काँग्रेसने पण मला वाटतं की तो मोठेपणा आणि 2 पावलं काँग्रेसने जर मागे घेतले, म्हणजे मला मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसने आता ही भूमिका घेतली की अकोल्यामध्ये जर युती झाली किंवा न झाली तरी अकोल्यामध्ये ते बाळासाहेबांच्या विरोधामध्ये उमेदवार देणार नाहीत. पण एवढ्यावर ते भागणार नाही. तर बाळासाहेबांचा जर सन्मान केला तर बाळासाहेबांच्या मागे असलेला मतदार जो आहे तो केवळ बाळासाहेब आंबेडकरांना मतदान करेल असं नाही, ते आघाडीला पण मतदान करेल. आपण एक इथं लक्षात घेतलं पाहिजे की मतं ट्रान्सफर करण्याची जी ताकद आहे आंबेडकरी नेतृत्वामध्ये ती फक्त सध्या बाळासाहेब आंबेडकरांकडे आहे. बाळासाहेबांची सर्वच भूमिका मला मान्य असतात असं नाही, मी त्यांचा प्रखर विरोधक पण आहे, पण हे आपल्याला मान्य करावं लागेल की मतदान ट्रान्सफर करण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे. एक छोटा प्रश्न इथेच घेतो पटकन बंधुराज, 30 सेकंद आपल्याकडे उरलेले आहेत. माफ करा, मला वेळेच्या मर्यादेमध्ये चर्चा आटोपती घ्यायची असल्यानं मध्ये आपल्याला तोडावं लागलं. एका गोष्टीचा खुलासा आपण पटकन करायला पाहिजे आणि त्यानिमित्तानं माझा आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे बंधुराज की आंबेडकरांविरोधात उमेदवार नाही दिला म्हणजे बाकी ठिकाणी मवियाच्या कडून वंचितच्या विरोधात दिलेले उमेदवार चालतील का, खपवून घेतले जातील का?
नाही, असं होणारच नाही. बाळासाहेब आंबेडकर ते कधीही मान्य करणार नाहीत. पण काँग्रेसची ही जी भूमिका आहे की आम्ही बाळासाहेबांना मोठेपणा देतो किंवा बाळासाहेबांच्या विरोधामध्ये आम्ही उमेदवार देणार नाही, जर ते महायुतीमध्ये आले किंवा न आले तरीही. मला वाटतं एका बाजूला याचं स्वागत करत असतानाच काँग्रेसने 2 पाऊल मागे घेऊन बाळासाहेबांची जी ताकद आहे आणि बौद्ध समाज आणि बहुजन समाजाची इथे जी ताकद आहे जी बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे आहे, त्याचा उचित सन्मान केला तरच मला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान होईल किंवा त्याचं काहीतरी भवितव्य असेल. ठीक आहे, अगदी हा महत्वाचा मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर आता या चर्चेला आपल्याला आटोपतं घ्यावं लागतंय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये उपस्थित झालात, वेळेत आपली मतं मांडलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.